आता पहिली गोष्ट म्हणजे ही की मार्केटमध्ये आपल्याला निगेटिव्ह करणारे लोक भेटणार आहेत. लक्षात येते का? तुम्ही मार्केटमध्ये आलेत, आता एकदा पाय ठेवलाय ना, ठेवायच्या आधी विचार करायचा होता. आता तुम्हाला सुट्टी नाही. जसं मी सांगितलं काल सुद्धा की तुम्ही आता मार्केटमध्ये आलेत म्हणजे ट्रेडिंग केल्याशिवाय आपण राहणार नाही. इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग आपलं चालूच राहणार. आणि मी तुम्हाला आज पण सांगतो, आज सुद्धा आपण पूर्णपणे चार्ट ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहेत. एक जण फक्त इथं या ऑपरेटिंगला तर चार्ट वगैरे सगळ्या गोष्टी बघणार आहेत की मार्केट कसं मुवमेंट करतं आणि कोणत्या मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायला पाहिजे आणि कोणत्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. कारण आपण आता काय करतोय, रोज ती स्क्रीन लावली, आज काय करायचं, आज रोजी आपली सायकोलॉजी काय आहे, स्क्रीन लावली, आज काय करायचं, आज बाय करायचं का सेल करायचं. बरोबर ना? आपण हे नाही बघत काल काय झालं होतं, परवा काय झालं होतं, 3 दिवस काय झालंय, मागचे 6 दिवस काय झाले, 1 महिना काय झाले, 2 महिने काय झाले, 3 महिने काय झाले, बघतोय का आपण? फक्त फोकस कुठे आपला? म्हणजे जर सिम्पली मी सांगायला गेलो आत्ताच्या जनरेशनमध्ये काय चालू आहे, आत्ता जर मी बघितलं 10 वर्ष आपण मागे गेलो, थोड्या वेळासाठी जाऊयात. 10 वर्ष मागे जर गेलो तर प्रत्येकाच्या घरी नुकतेच काय आले होते, टी व्ही, ब्लॅक अँड व्हाईट. बरोबर ना? टी व्हीवरती काय असायचं, सॅटर्डे जुबली, फ्रायडे हाऊसफुल. किती लोकांना माहिती आहे? असायचं ना. तिथं 3 तासाचा पिक्चर असायचा आणि लोक 3 तास बसून आवर्जून बघायचे पिक्चर. बरोबर आहे? पण आत्ता काय झालंय, आत्ताचे जनरेशन काय, ज्यांचं पण जे पण बॉर्न आहेत 2000 सालच्या पुढं, त्यांचा आत्ताच्या जनरेशनचा प्रॉब्लेम काय, ते 3 तास एका जागेवर बसू शकत नाही. आणि बसायचं असेल तर त्यांना काय करावं लागते, थिएटरच लागते. बरोबर ना? आपण जसं घरात बसून 3 तास टी व्ही समोर बसत होतो, हालत बी नव्हतो. लक्षात घ्या आपल्या म्हणजे तो टाईम. पण आत्ता परिस्थिती काय आहे, आत्ताचे जनरेशन फक्त फोन असा घ्यायचा. आता माझी छोटीशी मुलगी जवळपास 4 वर्षाची, ती सुद्धा काय करते, मम्मी मला हे लावून दे. बोटवरती गेलं की रील चेंज होतात. म्हणजे माणसाचे इमोशन्स कुठून आलेत, 3 तासाच्या पिक्चरवरून आता कशावर आलेत, 30 सेकंदाच्या रीलवरती. म्हणजे एवढा माणूस संकुचित होत चाललाय. जसं आपण बघतो की पहिलं जॉईंट फॅमिली असायची, आता काय होत चालले. बरोबर ना? आता त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला मार्केटला सुद्धा थोडंसं बघायचं आहे की आपला काय विचार झालाय. आता आपला विचार फक्त एकाच दिवसाचा झालाय, एका दिवसाचा पण नाही, एका तासाचा झालाय, एका तासाचा पण नाही, आता किती वेळाचा झालाय. कुणी तुमच्यापैकी सांगा की ऑप्शनचा ट्रेड केलाय, आणि नाही सर तुम्ही किती सांगा, मी 1 महिना काय बघत नाही त्याला. आहे का कोण तुमच्यापैकी? असेल तर सांगा. आहे का कोण? ऑप्शनचा ट्रेड लावल्यावर कॅन्डल कितीचे वापरता, किती लोक ऑप्शनमध्ये ट्रेड करतात. बघा इथं मी पहिली गोष्ट सांगतो की तुम्ही जर इंटरॅक्टिव्ह म्हणजे तुमचे प्रश्न मांडले तरच तुम्हाला सोल्युशन मिळणार, नाही तर नाही मिळणार. नाही तर इथं माझंच प्रवचन चालू राहणार आहे. मग बघा काय करायचं आपल्याला, इंटरॅक्टिव्ह. तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. कधी पोहोचणार आहेत, तुम्ही बोलले तर. आता इंट्राडेसाठी आपण किती टाइम फ्रेम वापरतो सर? करताय इंट्राडे? नाही करत आहे सर. 5 मिनिटाची कॅन्डल वापरतात. 5 मिनिटाचा ट्रेड किती वेळ चालू शकतो, आणि त्याच्यात जर मुवमेंट आली ना आपल्या अपोजिट डायरेक्शनला गेली तर. बरोबर ना? किती वेळाचा ट्रेड असतो? 10-15 मिनिटाचा. त्यात सुद्धा काही जण 2 मिनिटाची पण कॅन्डल वापरतात, 1 मिनिटाची पण कॅन्डल वापरतात. आता हे गरजेचं आहे की तुम्हाला ट्रेड कुठला करायचा आहे, त्याच्यानुसार टाइम फ्रेम कुठली वापरायची. लक्षात घ्या, ट्रेडनुसार टाइम फ्रेम असते. इन्व्हेस्टमेंटला आपण कितीचं टाइम फ्रेम वापरतो? इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी 1 डे सुद्धा शॉर्ट आहे. एका दिवसाच्या कॅन्डलचा तुम्ही लय तले 3 महिन्याचा ग्राफ तुमच्या समोर असेल, 3 महिन्याचा ग्राफ बघून तुम्ही 3 वर्षाची इन्व्हेस्टमेंट पॉसिबल आहे का? पॉसिबल नाही. मग डिपेंड काय करतं, आपल्याला ट्रेड कुठला करायचा आहे आणि त्या ट्रेडनुसार आपल्याला किती टाइम फ्रेम घेणं गरजेचं आहे, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे.